संपलं एकदाच सगळं. या लालीची कटकट आता कायमची संपणार. मी अजून काय करू तुमच्यासाठी म्हणजे तुमचं समाधान होईल? एवढं प्रेम केलंय मी तुमच्यावर, तुम्हाला दिसलंय ते, कळलंय, तरी पण का अंतर देताय मला? 20 वर्ष वाट बघितली तुमची, तेव्हापासून प्रेम केलंय तुमच्यावर. ह्या दिवसासाठी तुम्हाला घटस्फोट द्यावा म्हणून आप्पांनी बाहेर नको नको ते आरोप केलेत माझ्यावर, आणि तुम्ही निमूटपणे कसं काय सहन केलं? बायकोचा इतका घाणेरडा अपमान कसा काय सहन करू शकता तुम्ही? मग काय बोलणार होतो मी? काय बोलायचं होतं मी? बरोबरच बोलले आप्पाजी काय बोलले ते. इतके दिवस त्या वकिलाबरोबर राहिलीस, काहीतरी केलं असेलच की. आणि जगातली कुठली बाई कबूल करणार आहे की आमच्यात काहीतरी झालं होतं? बस! कोणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहे माझ्या? नाही सहन होत आहे, शांत व्हा. कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताय माझ्या? जेव्हापासून तुमचं नाव माझ्या आयुष्यात आलं ना, तेव्हापासून कुणाचा विचार नाही केलाय. तुमची वाट बघितली, तुमच्यावर प्रेम केलं, माझं सर्वस्व तुमच्या पायावर अर्पण केलंय, आणि माझ्या चारित्र्यावर संशय घेताय. मी खरंच कधी कुठल्या परपुरुषाकडे नाही बघितलं, कुणाला स्पर्श नाही करू दिला, त्या युगंधरला पण हात नाही लावू दिला मला. तुम्ही माझ्या जवळ असावं म्हणून मी खून करायला पण मागं पुढं नाही बघितलं, आणि तुम्ही माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताय. हिम्मतच कशी झाली हो तुमची? स्वतः शेण खायचं, आम्ही बोलायचं पण नाही. हिम्मत कशी? माझ्यावर हात उचलायची हिंमत कशी झाली तुझी? याआधी देव माणसावर हात उचललायस. हे बघ, आपल्यातलं नातं आता सगळं संपलंय. तुझ्यामुळे लय त्रास झालाय, लय सहन केलंय मी. शेवटचं सांगतोय, घटस्फोट द्यायचा आणि निघायचं इकडनं. असं नका ना करू. मी आतापर्यंत तुमच्यासाठी जगली, आता ह्याच्या पुढे पण तुमच्यासाठी जगेन. मला तुमच्यासोबत जगायचं, मला लांब नका करू, मला घटस्फोट नका देऊ. मला घटस्फोट मी घेणारच.